त्यावेळेला मला डाव्या हाताच्या खांद्याच्या खालच्या बाजूला जे जॉईंट आहे तिथं इतक्या वेदना होत्या प्रचंड की काय खरं नव्हतं. मला रात्रंदिवस रात्रीची झोप लागायची नाही, रात्रभर त्रास व्हायचा. 5-6 दिवस मी म्हणजे 5-6 डॉक्टर बघितले, सगळं झालं. मग असं वैतागून गेलतो, म्हणजे काय करायचं. मग आमचे पाहुणे एक सांगलीची मेहुणे आहेत आमचे, मी त्यांना केदार प्रसाद सांगलीचे आमचे मणक्याचे तज्ज्ञ आहेत. बरोबर. मग त्यांच्याकडं केस पेपर काढायसाठी म्हणजे हे करायसाठी मी त्यांना फोन केला, तर ते म्हणले एकदा औरंगाबादला आपण जाऊन येऊया, त्यानंतर तुम्हाला कुठं जायचं तिकडं जावा. अच्छा. मग त्यांनी लगेच 26 तारखेला मी तरी पण जायचं ठरवलं, पण चुकून 26 तारखेला परत आणली. पण मी 23 तारखेला त्यांना फोन केला, 23 जानेवारीला, की असं मला 26 तारखेला मी झेंडावंदन करतो आणि मी तिकडं ह्याला केदार प्रसादकडे आपण ऍडमिट व्हायचं आहे आणि टेस्ट करायचे आहे. तर त्यांनी म्हटले काय तसं करायचं नाही, एकदा औरंगाबादला फक्त मी सांगतोय म्हणून मी दाखवतोय तिथं जायचं. अच्छा. मग त्यानंतर मग मी 26 तारखेला तरी पण आम्ही निर्णय घेतला की नको आता हे आपण त्यांना न सांगता आपण ह्याला जाऊया, दाखवूया केदार प्रसादना. मग त्या दिवशी अनायशी 26 तारखेला झेंडावंदन झालं आणि आम्ही निघालो. वाटेतच त्यांचा परत आणि फोन आला की उद्याच्याला आपण औरंगाबादला मी बुकिंग केलंय ना, आपण औरंगाबादला जायचं. अच्छा. फुलंबरी म्हणून तिथनं 28 किलोमीटरवरती गाव आहे आणि तिथल्या सरांना आपण भेटायचं आहे. अच्छा. काय मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंट आहे, तर काही तुम्ही त्याची काळजी करू नका असं त्यांनी सांगितलं होतं. तर बाकीचं त्यांनी मला तिथं काही सांगितलं नाही. मी मग ते 28 तारखेला 27 तारखेला बुकिंग केलं. 28 तारखेला सकाळी शनिवार होता, सकाळी आलो, तुमच्याकडचं ट्रीटमेंट केलं. सगळं ट्रीटमेंट केल्यानंतरही बी मला वाटलं की आपण काय म्हणून आलो किंवा काय, पण मला 28 तारखेला काय ट्रीटमेंट करून गेलो, त्या दिवशी बी दुखतच होतं. 29 तारीख गेली, 30 तारीख गेली, थोडं नकळत फरक पडला, पण इतका काय नाही, हाय तसाच राहिला. पण 7 तारखेपासून बऱ्यापैकी चांगला फरक पडला, 70-80% झाला. त्यानंतर 10 तारखेच्या दरम्यान माझी थोडीशी चूक झाली की बरं वाटलं होतं चांगलं, पण मी परत आणि काहीतरी म्हणजे बेड हलव किंवा कपाट ओझं उचल असं प्रकार केला. मग 13 तारखेला मला जरा जास्त दुखायला लागलं परत. मी परत सरांना मी फोन केला की सर असं असं दुखायला लागले. काही नाही म्हटले, तुम्ही जरा काहीतरी हे केलं असशीला तर तुम्ही पेन किलरची गोळी घ्या. मी पेन किलरची गोळी सुद्धा खाल्ली नाही, पण संध्याकाळपासून ते ऑटोमॅटिक थांबलं दुखायचं. मग त्यानंतर 13 तारखेला दुखायचं थांबलं. 14 तारखेला पूर्ण 14-15ला तर पूर्ण 95-99% गेलं, काहीच दुखायचं नाही, त्रासच नव्हता. मी मणक्याला म्हणजे मानेला बेल्ट लावत होतो, तो मी 20 तारखेपर्यंत गाडी चालवायला चालू केली बेल्ट लावून. पण परत मी बेल्ट काढून आता कंटिन्यू आज 3-4 मार्च आहे, तर 4 मार्चपर्यंत कंटिन्यू मी 20 किलोमीटर रोज गाडीवरून प्रवास करतोय. मला आता अजिबात दुखत नाही. आणि दुसरं म्हणजे माझ्या डाव्या हाताच्या दोन्ही बोटांना, अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांना म्हणजे मुंग्या येत होत्या, त्याही पूर्णपणे माझ्या 25 फेब्रुवारीपासून पूर्णपणे थांबलेल्या आहेत. मग परत मी सरांना फोन केला की असं माझ्या मुंग्या बी थांबले, तर मग आणि परत काय करायला लागेल का ट्रीटमेंट. तर सर म्हणजे आता बरं झालं, त्या अर्थी काय करायची गरज नाही. बरोबर. त्यामुळं मी त्रास फक्त पाठीलाच होता की मानेला पण होता? पाठ्या फाऱ्यात खालच्या बाजूला वेदना प्रचंड होती. समोर हातामध्ये फक्त त्या 2 अंगठ्या शेजारच्या ह्यांना मुंग्या येत होत्या. त्रास कधी जास्त जाणवायचा तुम्हाला? रात्रीचा जास्त जाणवायचा. रात्री म्हणजे असं झोपताना इकडे तिकडे झालं की अंगावर गेलं की दुखायचं चालू. आणि दिवसाही दुखायचं सर. अगदी म्हणजे हात वर करूनच मी गाडी चालवायचो. परत गाडी बंद केली, 1 महिनाभर गाडीचा त्रास सगळं बंद करून सुद्धा काही मेडिसिन वगैरे घेतलं होतं? प्रचंड मेडिसिन घेतली. आधी तिथले स्थानिक डॉक्टरांना दाखवलं, परत आर्थो किरण पाटील म्हणून त्यांना दाखवलं, परत रणजित पाटील म्हणून मेडिसिन घेतले. मेडिसिन आराम वाटत नव्हता? काही आराम नाही, काही शून्य, अजिबात. रिपोर्ट काय केले होते अगोदर? रिपोर्ट एक्सरे काढला होता. एक्सरे केला आणि MRI करायसाठी किंवा त्या म्हणजे ट्रीटमेंट निदान क्लिअर करण्यासाठी आम्ही केदार प्रसादकडे निघालो होतो, पण मला काही न जाता आज मी क्लिअर बरा आहे. अच्छा. आपण किती वेळ सांगितले तुम्हाला ट्रीटमेंट करायला?
एकदा केल्यानंतर जर बरं वाटलं तर तुम्ही परत करू नका असं सांगितलं. बरोबर. आणि मी नंतर बरं वाटायला लागल्यानंतर तुम्हाला सरांना मी फोन केल्यानंतर सर म्हटले काही गरज नाही आता करायची. तसं आपण साधारण 3-4 वेळेस किंवा 4-5 वेळेस सांगतो प्रत्येकाला, पण आपण एकदाच केली होती ना? हो, एका ट्रीटमेंटमध्येच माझं सगळं थांबलं. अच्छा. का कुठल्या मेडिसिन वगैरे चालू आहे आता सध्या? नाही, काहीच नाही, पूर्ण बंद. झोपताना वगैरे काही त्रास? काय आता काहीच नाही, आता कुठल्याही बाजूला. बरं, ठीक. गाव कोणतं आपलं? पलूस तालुक्यात भिलवडी गाव आहे माझं. तालुका जिल्हा सांगली. सांगली जिल्हा. अच्छा.